डाळ पालक रेसिपी बघण्यासाठी हा व्हिडिओ कंटिन्यू बघा। मी इथे 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे। मी इथे पालक घेतलेली आहे आणि ती पालक मी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे। इथे मी 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे। आता मी ती तूर डाळ कुकरमध्ये टाकत आहे आणि मग मी ती 2 ते 3 वेळेस धुवून घेणार आहे। तूर डाळ ही स्वच्छ धुवून घ्यायची 2 ते 3 वेळेस, मग ती कुकरला लावायची। मी इथे आता 2 ग्लास पाणी ॲड करणार आहे आणि मग मी आता कुकर लावणार आहे। इथे मी पालक स्वच्छ पाण्यामध्ये 2 ते 3 वेळेस धुवून घेतल्याच्या नंतर मी आता त्याला बारीक कापून घेतलेला आहे आणि इथे डाळ पण आपली चांगली शिजून आलेली आहे। शकता तुम्ही ही डाळ किती छान शिजून आलेली आहे। डाळ चांगली शिजली पाहिजे तरच पालक डाळ चांगली लागते खाण्यासाठी। आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी आणि मग मी त्याच्यात तेल टाकलेले आहे। तुमच्या हिशोबाने तुम्ही तेल टाका, तुम्हाला जसं। इथे तेल गरम झाल्याच्या नंतर मी तेलामध्ये ॲड केलेलं आहे जिरे। गरम तेल झाल्याच्या नंतरच जिरे ॲड करा। मग मी ॲड केलेला आहे आलं लसूणचा पेस्ट। आलं लसूणचा पेस्ट हा तेलामध्ये पूर्ण लाल होईपर्यंत परतून घ्यायचं। आलं लसूणचा पेस्ट हा लालसर होईपर्यंत तेलामध्ये परतून घेतल्याने भाजी खूप छान होते। आता मी इथे ॲड करत आहे हिरव्या मिरच्या, तेलामध्ये परतून घेत आहे। हिरव्या मिरच्या ह्या तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायच्या, चांगलं भाजून घ्यायचं। मग मी इथे ॲड केलेला आहे पालक। पालक ही छान तेलामध्ये खालीवरी करून घ्यायचं, म्हणजे चांगलं परतून घ्यायचं। परतून घेतल्याने छान होते भाजी। आता इथे पालकला पाणी सुटलेलं आहे। पाणी हे पूर्ण ऑब्झर्व होईपर्यंत पालक चांगलं शिजून घ्यायचं। इथे मी डाळीमध्ये ॲड केलेले थोडीशी हळदी पावडर आणि थोडी मिक्स करून घेत आहे आणि मी इथे चेक करत आहे की आपली पालक चांगली शिजलेली आहे का, पाणी आटलेलं आहे का, पाणी ऑब्झर्व करून घेतलेलं आहे का। आणि मग इथे मी डाळीमध्ये ॲड करत आहे डाळीमध्ये 1 चम्मच मीठ ॲड करून त्याला मिक्स करून घेणार आहे। इथे आपली पालक चांगली शिजून आलेली आहे, बघू शकता तुम्ही। पाणी ही पूर्ण ऑब्झर्व करून घेतलेलं आहे, पाणी थोडंसुद्धा नाही। आता मी इथे ॲड करणार आहे तूर डाळ जी आपली शिजलेली होती ती। मी पहिलं थोडंसंच टाकून बघणार आहे आणि मग मी ते पूर्ण पहिलं मिक्स करून घेणार आहे आणि मग मी पूर्ण ॲड करणार आहे डाळ ह्याच्यामध्ये आता पूर्ण डाळ टाकून द्यायची आणि मग त्याला थोडं चांगल्या प्रकारे शिजून घ्यायचं। 5 ते 10 मिनटं चांगलं शिजून घ्यायचं।